नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरण संवर्धन म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे या संदर्भात आपण माहिती घेतली। किंबहुना पर्यावरण संवर्धन ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडणं हे क्रमप्राप्तच आहे, अन्यथा निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल बिघडून त्याचा परिणाम जीवसृष्टीवर होतो, अशी माहिती या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घेतली। तर विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 मधलं हे प्रकरण आपण सुरू केलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटचे 2 मुद्दे बघणार आहे। त्यामध्ये पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता, त्याचबरोबर जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे, अशा 2 मुद्द्यांचा अभ्यास आज आपण करणार आहे। त्यामध्ये पहिला मुद्दा आजचा आहे तो म्हणजे पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता। पर्यावरण संवर्धनामध्ये पर्यावरणाच्या प्रदूषणाचा खूप मोठा रोल आहे हे आपण बघितलं आणि या पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे त्याचा जीवसृष्टीवर किती घातक परिणाम होतो हेही आपण पाहिलं। जर आपण जीवसृष्टी यापूर्वीची बघितली तर ही जीवसृष्टी विविधतेने नटलेली होती, म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती, प्राणी होते आणि आज जर त्या तुलनेत आपण बघितलं तर वनस्पती आणि प्राण्यांची संख्या, त्यांचे विविध प्रकार आता थोडेसे कमी झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मग याला जबाबदार कोण? तर या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याकडेच येतंय, म्हणजे एक माणूस म्हणून, एक मानव म्हणून आपल्याकडे येतंय। मानवानं वेगवेगळ्या प्रकारची प्रदूषणं जी निर्माण केलेली आहेत, काही नैसर्गिक प्रदूषणं आहेत आणि त्याच्यामुळे ही जैवविविधता आपल्याला कमी झाल्याचं दिसतंय। साधारण आपण निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवामध्ये जो काही अनुवांशिक फरक आहे, सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था, याच्यामुळं निसर्गामध्ये ही जीवसृष्टी निर्माण झालेली आहे आणि म्हणून याला जैवविविधता म्हणतात। जैवविविधतेची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील अनुवांशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था, या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी जीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात। ही जैवविविधता आपण जर बघितलं तर ती 3 पातळ्यांवर आपल्याला दिसते। त्यापैकी पहिली पातळी आहे ती म्हणजे अनुवांशिक विविधता, ज्यामध्ये एकाच जातीमध्ये जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये जी विविधता आढळते त्याला म्हणतात अनुवांशिक विविधता। उदाहरणार्थ माणसाचा विचार केला, माणसाची या जगभरातल्या माणसांमध्ये एकच जात, म्हणजे माणूस या जातीमध्ये जर आपण बघितलं तर एक माणूस दुसऱ्यापेक्षा वेगळा दिसतो, वेगळा असतो। म्हणजे माणसापेक्षा इतर कोणतंही उदाहरण जर घेतलं, कोणत्याही प्राण्याचं किंवा कोणत्याही वनस्पतीचं उदाहरण घेतलं तर एकाच जातीच्या सजीवांमध्ये जी जैवविविधता आढळते त्याला अनुवांशिक जैवविविधता म्हणतात। म्हणजे पुनरुत्पादन म्हणजेच प्रजनन प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या सजीवांमध्ये ही जैवविविधता आढळते। यातलं अनुवांशिक वैविध्य कमी झालं तर ती हळूहळू
जातच नष्ट होण्याचा धोका असतो. ही झाली पहिली पातळी. दुसरी पातळी आहे ती म्हणजे प्रजातीची विविधता. प्रजातीची विविधता म्हणजे काय, तर या निसर्गामध्ये आपल्याला माहिती आहे अनेक प्रकारच्या असंख्य प्रकारच्या प्रजाती आढळून येतात. त्याला म्हणतात प्रजातींची विविधता. मग प्राण्यांच्या, वनस्पतींच्या, सूक्ष्मजीवांच्या अनेक जाती या निसर्गामध्ये अवलंबून आहे, या अस्तित्वात आहे. त्याला म्हणायचं प्रजातींची विविधता, स्पेसीज डायव्हर्सिटी. त्याच्यानंतर तिसरी पातळी आहे ती म्हणजे परिसंस्थेची विविधता, इकोसिस्टम डायव्हर्सिटी. परिसंस्थेच्या बाबतीत आपण अभ्यास केला आहे. प्रत्येक प्रदेशामध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. या जगामध्ये जेवढे काही अधिवास आहेत त्यामध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्था आपण पाहिलेल्या आहेत. मग एखाद्या विशिष्ट परिसंस्थेचा विचार केला तर एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून ही परिसंस्था निर्माण होत असते. आणि प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि त्याच्यामध्ये असणारे सजीव निर्जीव घटक हे वेगवेगळे असतात. म्हणजेच नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन प्रकारच्या परिसंस्था आपण बघतो. तर याला म्हणायचं परिसंस्थेची विविधता. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढच्या पान नंबर 43 वरती आपल्याला एक ब्लॉग दिसतोय. अधिक माहितीसाठी त्याला म्हणलेला आहे देवराई, सॅक्रिड ग्रोव्ह असं त्याला म्हणतात. देवराई. देवराई म्हणजे काय, तर देवराई म्हणजे देवाच्या नावानं राखलेलं आणि पवित्र समजलं जाणारं जंगल. हे जंगल परंपरेनं चालत आलेलं असं आहे. जंगल सरकारच्या वन खात्यानं सांभाळलेलं नसून समाजानं सांभाळलेलं असं असतं. म्हणजे शासनाचं, सरकारचं याच्यावर संरक्षण नसतं, देवाचं संरक्षण जणू याच्यावरती असतं. म्हणून याला म्हणलेलं आहे देवराई. भारताच्या पश्चिम घाटात अशा प्रकारच्या जास्त देवराई असल्याचं आपल्याला दिसतं. एवढंच काय, तर संपूर्ण भारतात असे दाट जंगलांची पुंजके आपल्याला देवराईच्या नावानं बघायला मिळतात. संपूर्ण भारताचा विचार केला तर जवळपास 13,000 पेक्षा अधिक देवराया नोंदवलेल्या आहेत. आणि महाराष्ट्राचा सुद्धा विचार करता महाराष्ट्रात सुद्धा अनेक देवराया आहेत. त्यापैकी आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1500 देवराया असल्याचं नोंद झालेलं आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये देवराया आहेत, पुण्याला आहेत, साताऱ्याला आहेत, अनेक ठिकाणी अशा देवराया नोंदवलेल्या आहेत. तर परीक्षेच्या दृष्टीनं, बोर्डाच्या दृष्टीनं यावरती टीप लिहायचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. देवराई. त्याच्यानंतर खाली आपण बघितलं तर यादी करा आणि चर्चा करा अशा पद्धतीची कृती आपल्या समोर आहे. तिथे म्हणजे खालील काही चिन्ह संकेत दिलेले आहेत. पर्यावरण संवर्धन संदर्भात त्या चिन्हांचा अर्थ शोधा आणि इतरांना सांगा. अशा इतर चिन्हांची यादी करा. मग इथं चिन्ह दाखवलेलं आहे. त्यापैकी पहिलं चिन्ह जे आहे ते आहे कचरा व्यवस्थापनाचं. यातनं काय संकेत दिलेला आहे, कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करा, कचरा व्यवस्थित हाताळा, अशा पद्धतीचं हे चित्र आहे. आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती आपला कचरा हा कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकताना दिसते. त्याच्या बाजूचं, उजव्या बाजूचं जे चित्र दिसतंय ते आहे वीज काटकसरीनं वापरा. आपण जो विजेचा वापर करतोय हा विजेचा वापर काटकसरीनं करा, कारण ती आपण निर्माण केलेली आहे आणि तिला निर्माण करण्यामध्ये बऱ्याचशा मर्यादा आहेत. म्हणून विजेचा काटकसरीनं वापर करा हा त्याचा अर्थ आहे.
त्याच्या बाजूचं जे चित्र दिसतंय सायकलचं, त्याचा अर्थ आहे दुचाकी वापरा. म्हणजेच काय, इंधन वापरा. दुचाकीचा वापर केल्यामुळं इंधन वापरावरती बऱ्यापैकी आपल्याला आळा बसवता येईल, इंधन वाचेल. त्यानंतर त्याच्या खाली चित्र जे आहे ते आहे पाणी वाचवा. पाण्याचा काळजीपूर्वक वापर करा. परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि म्हणून असे काही चिन्ह आहेत. तुम्हाला काही चिन्ह माहिती असतील तर त्या ठिकाणी चिकटवा आणि त्याचा अर्थ तुम्ही लावण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीची कृती या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्या बाजूला जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल या संदर्भात माहिती आहे. तुम्ही स्वयं अध्ययन करायचं आहे. मूल्यमापनातून हा भाग वगळण्यात आलेला आहे. तरीसुद्धा माहितीसाठी या जैवविविधतेचं संवर्धन आपल्याला कसं करता येईल, तर दुर्मिळ जातीच्या सजीवांचं संरक्षण करून हे करता येईल. त्याचबरोबर राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य यांची निर्मिती करणे, काही क्षेत्र राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणं, विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे, प्राणी आणि वनस्पतींचं संवर्धन करणे, कायद्यांचं पालन करणे आणि पारंपरिक ज्ञानांची नोंद करून ठेवणे, या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला जैवविविधतेचं संवर्धन करता येईल. मग पर्यावरण, त्याचं संरक्षण आणि संवर्धन याच्याविषयी आपण आता माहिती घेतली. या संदर्भात काही कायदे सुद्धा निर्माण केलेले आहेत, पण त्या कायद्याचं पालन केल्याशिवाय पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणं अशक्य आहे. बरेचसे समाजातले लोक स्वयंप्रेरणेनं हे नियम आणि कायदे पाळतात. काही लोक एकत्र येऊन हे काम सुद्धा करतात. राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक मोठ्या संस्था या संदर्भात कार्य करतात. त्यांची साधारण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. अवांतर वाचनासाठी तुम्हाला या स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्या संस्था आहेत त्या संदर्भात या संस्था यांची नावं पान नंबर 43 वरती या ठिकाणी समोर आपल्याला दिसत आहेत. त्याचं वाचन तुम्ही करा. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे एक कृती दिलेली आहे, विचार करा आणि सांगा. मग या ठिकाणी पर्यावरणात माझी भूमिका काय असेल, म्हणजे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवरती वेगवेगळे लोक प्रयत्न करतात. त्या पातळ्यानुसार प्रयत्न करणाऱ्याची भूमिका ही विशिष्ट ठरते. काही भूमिका खाली या ब्लॉकमध्ये दिलेल्या आहेत, या उगतक्त्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणती भूमिका करायला तुम्हाला आवडेल, तुम्हाला जे शक्य आहे, एक विद्यार्थी म्हणून, एक नागरिक म्हणून तुम्हाला जेवढं काही यातलं करता येईल तेवढं तुम्ही केलात तर पर्यावरणाचं रक्षण आणि पर्यावरणाचं संवर्धन केलं, आपण करतोय असा त्याचा अर्थ होईल. साधारण या ठिकाणी आपण काही भूमिका बघूया. पहिल्यांदा बघूया टिकवणे, म्हणजे जी नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याला निसर्गाने दिलेली आहे ते आपण टिकवून ठेवणं हे आपलं काम आहे, आपली ती भूमिका आहे. काही गोष्टींवर आपण नियंत्रण करू शकतो, म्हणजे पर्यावरणाची हानी रोखणं, हानी करणाऱ्या काही कृती दुसऱ्यांकडून होत असतील तर त्या थांबवणं, पर्यावरणाविषयी मानसिकता बदलणं, यावरती आपण नियंत्रण करू शकतो. निर्मिती या मुद्द्याखाली आपण पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचं पुनरुज्जीवन आपल्याला करता येतं किंवा नवनिर्मितीसाठी प्रयत्न करता येतात. काही नवीन निर्मिती, वृक्ष लागवड वगैरे किंवा कचरा व्यवस्थापन यासारख्या आपण कृती आपण करू शकतो. त्यानंतर जतन या मुद्द्याखाली आपण काय करू शकतो बघा, जे आता उरलेलं आहे त्याचं जतन करणे. जी नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याला मिळालेली आहे, जे निसर्गामध्ये आहे निसर्गतः, त्याचं जतन आपण करू शकतोय. हानी झालेल्या गोष्टींची आपण पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना राबवू शकतो. काही अज्ञात क्षेत्र आपण टिकवून ठेवू शकतो, ही आपली भूमिका असू शकते. काही गोष्टीवर आपण प्रतिबंध आणू शकतोय,
उदाहरणार्थ संभाव्य धोके रोखणे, प्रदूषणासारखे. नवीन कृती कार्यक्रम आखणे की ज्यातून पर्यावरणाचं रक्षण होईल. पर्यावरणाला हानी पोहोचवणारे जे घटक आहेत त्याचा प्रतिबंध आपण करू शकतोय. याशिवाय शिक्षण, मार्गदर्शन, जागृती, अनुकरण, संघटन आणि प्रत्यक्ष सहभाग या मुद्द्यातून सुद्धा आपण आणि इतरांना पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन याविषयी आपण माहिती देऊ शकतो. तर असा हा मुद्दा आहे. परीक्षेच्या दृष्टीनं तो खूप महत्त्वाचा आहे. 3 मार्काला किंवा 2 मार्काला यावरती प्रश्न वार्षिक परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. हा पहिला मुद्दा झाला. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपण बघतोय, जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे, ज्याला हॉटस्पॉट्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी असं म्हणतात. जगाचा विचार केला तर जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेलेली आहे. या क्षेत्रांनी एकेकाळी 15.7% एवढा भाग व्यापलेला होता आणि आज जर विचार केला तर 86% संवेदनक्षम क्षेत्र ही नष्ट झालेली आहेत. सध्या फक्त 2.3% एवढ्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर आता ती शिल्लक राहिलेली आहेत. यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत, ज्या एकूण जागतिक स्तरापैकी 50% आहेत. याचा अर्थ वनस्पतींच्या जाती 50% शिल्लक आहेत, याचा अर्थ 50% नष्ट झालेले आहेत. एकूण भारताचा विचार जर आपण केला तर 135 प्राणी प्रजातींपैकी 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटामध्ये 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात. जगातील एकूण वनस्पतीपैकी सुमारे या प्रजातींच्या पैकी 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. प्रदेशनिष्ठ याचा अर्थ काय, तर ठराविक प्रदेशामध्येच त्या वनस्पती येऊ शकतात. जगातली ही जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र कुठं कुठं आहेत याविषयीची माहिती तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा. याच्या खाली साधारण आपल्याला धोक्यात आलेली देशातील 3 वारसा स्थळं बघायचे आहेत आणि यावरती सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न परीक्षेसाठी विचारण्यात आलेला आहे. धोक्यात आलेली 3 वारसा स्थळं त्यामध्ये आहेत एक पश्चिम घाट, त्यानंतर आसाममधला मानस अभयारण्य आणि तिसरा पश्चिम बंगालमधील सुंदरबन अभयारण्य. जर पश्चिम घाट आपण बघितला भारताच्या नकाशामध्ये, जर पश्चिम बाजूला जे काही राज्य आहेत, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, या 5 राज्यांमध्ये खाण उद्योग आणि नैसर्गिक वायूंच्या शोधासाठी सुरू असलेल्या कामामुळं तिथं असलेले काही प्राण्यांच्या प्रजाती यांचा अधिवास आता नष्ट झालेला आहे, नष्ट होत चाललेला आहे, तो धोक्यात आलेला आहे. मग आशियाई सिंह किंवा रानगवे यांचा अधिवास पश्चिम घाटामध्ये आता धोक्यात आलेला आहे. दुसरं वारसास्थळ आहे ते म्हणजे मानस अभयारण्य, की जे आसाममध्ये आहे. आसाममध्ये धरणं बांधकामं ही मोठ्या प्रमाणात चालत असल्यामुळं त्या ठिकाणी पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर याचा फटका तिथं असणाऱ्या वाघ आणि एकशिंगी गेंडा या प्रजातींना झालेला आहे मानस अभयारण्यामध्ये. तिसरं वारसास्थळ आहे ते म्हणजे पश्चिम बंगालमधलं सुंदरबन अभयारण्य. हे अभयारण्य वाघांसाठी राखीव आहे, पण धरणं, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी आणि त्यासाठी खोदलेले चर यामुळं तिथं असणारे वाघ आणि पर्यावरणासमोर मोठं आव्हान त्या ठिकाणी उभं राहिलेले आहे. 3 गुणांसाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये
विचारला जाऊ शकतो. याची पुन्हा पुन्हा सराव करा. त्याच्यानंतर पुढे जाऊया. धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण. त्याच्या अगोदर थोडे आठवा म्हणून एक प्रश्न आहे. भारतातील नामशेष झालेल्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावं मिळवा आणि ती सर्वांना सांगा. अनेक प्राणी आणि पक्षी आता खूप कमी झालेले आहेत. त्याची माहिती इंटरनेटवरून वगैरे पुस्तकांमधून तुम्ही मिळवू शकता. ती मिळवा. स्वयं अध्ययनासाठी मूल्यमापनातून वगळलेला हा भाग आहे, तरी पण एक अवांतर माहिती म्हणून तुम्ही त्याचा अभ्यास करा. तर मुद्दा आहे धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण. साधारण 4 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिली आहे संकटग्रस्त प्रजाती, ज्याला एंडेंजर्ड स्पेसीज असं म्हणतात. या प्रजातीमध्ये त्यांची संख्या अत्यंत कमी उरलेली असते किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळामध्ये या प्रजाती नष्ट होऊ शकतात. मुळात यांची संख्याच कमी उरलेली आहे. उदाहरणार्थ लायन टेल्ड वानर किंवा टनमोर हे केवळ आपल्याला पुस्तकातच बघायला मिळतं किंवा एखाद्या सिनेमामध्ये. सिंहासारखी शेपटी असणारा हा वानर असतो. आयाळ भरपूर असते. साधारण चित्रात तुम्हाला दिसते. तर अशा प्रकारचे वानर माकडाच्या या जाती या खूपच कमी होत चाललेल्या आहेत, म्हणून याला म्हटलेलं आहे संकटग्रस्त प्रजाती. दुसरा प्रकार आहे दुर्मिळ प्रजाती, ज्याला रेअर स्पेसीज असं म्हणतात. या प्रजातींची संख्या मुळातच कमी असते, बरीच कमी असते. या प्रजाती स्थानविशिष्ट असल्यामुळं जलद गतीनं त्या नामशेष होऊ शकतात. स्थानविशिष्ट याचा अर्थ त्या ठराविक ठिकाणीच राहतात, वाढतात. त्यांचा अधिवास हा विशिष्ट असतो. त्यामुळं त्या लवकर नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ रेड पांडा किंवा कस्तुरी मृग यासारखे या प्राण्यांच्या प्रजाती आहेत. दुर्मिळ प्रजाती असं त्याला म्हणतात. तिसरा प्रकार आहे संवेदनशील प्रजाती, ज्याला व्हल्नरेबल स्पेसीज असं म्हणतात. या सुद्धा प्रजाती यांची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्यानं ती घटत चाललेली आहे. सातत्यानं घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातीचं चिंतेचं कारण बनलेलं आहे. आपण बघतोय पट्टेरी वाघ किंवा गीर जातीचे सिंह हे या संवेदनशील प्रजातीमध्ये येतात आणि त्यांची संख्या खूप आता कमी होत चाललेली आहे. आणि चौथा प्रकार आहे ते म्हणजे अनिश्चित प्रजाती. या अनिश्चित प्रजातीमध्ये की ज्याला इनडिटर्मिनेट स्पेसीज असं म्हणतात, धोक्यात आल्यासारख्या वाटतात, मात्र त्या धोक्यात आलेल्या नाहीत. मुळातच त्या बुजऱ्या असतात. त्यांच्या वर्तनामुळं, त्यांच्या काही सवयीमुळं अशा प्रजातींची बाबत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती नसते, कारण त्या समोर येत नाहीत. उदाहरणार्थ शेकरू खार. तर अशा धोक्यात आलेल्या प्रजातींचे हे 4 प्रकार पडतात. त्यानंतर एक दिनविशेष बाजूला दिलेला 22 मे हा जागतिक जैवविविधता दिन म्हणून जगभर पाळला जातो. या दिनाच्या निमित्तानं तुमच्या परिसरामध्ये आढळणाऱ्या विविध वनस्पती आणि प्राणी यांचं सर्वेक्षण करा आणि त्याची नोंद तुम्ही करा. अशा पद्धतीची कृती तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला माहीत आहे का, यामध्ये विविध संघटना, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना याची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी ही तयार होते. ही जी यादी तयार केल्यानंतर या यादीमध्ये जी गुलाबी पृष्ठ आहेत ती
संकटग्रस्त प्रजाती याच्यासाठी त्यातली जी हिरवी पृष्ठ आहेत ही पूर्वी संकटग्रस्त असलेल्या आणि आता धोक्यातून बाहेर पडलेल्या प्रजातींची नावं त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर खाली हे नेहमी लक्षात ठेवा काही बोधवाक्य त्या ठिकाणी दिलेले आहेत निसर्गाच्या संदर्भात, ते आपण बघूया. वृक्षनाश म्हणजे सर्वनाश, राखावया पर्यावरण, करू चला वनीकरण, वनश्री हीच धनश्री, पर्यावरण रक्षण हेच मूल्य शिक्षण, कागदाची काटकसर म्हणजे वृक्षतोडीला आवर, पर्यावरण रक्षणाची कास धरा तरच होईल मानवाचा विकास, आरोग्याची गुरुकिल्ली शुद्ध हवा शुद्ध पाणी. अशा पद्धतीची काही बोधवाक्य या ठिकाणी दिलेली आहेत. आणि विचार करामध्ये शेवटी जागतिक वन्यजीव निधी WWF या संघटनेनं 2008 साली एक अहवाल प्रदर्शित केलेला आहे. त्यानुसार गेल्या 35 वर्षात जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे 30% प्रजाती ह्या नष्ट झालेल्या आहेत. आणि असंच सुरू राहिलं तर उद्या काय होईल, म्हणजेच भविष्यात आपल्याला प्राणी आणि वनस्पतींची संख्या खूपच कमी झाल्याची आणि त्याचा पर्यावरणावर खूप मोठा दुष्परिणाम झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. तर शेवटी असणारे तुम्हाला माहीत आहे का, किंवा हे नेहमी लक्षात ठेवा, विचार करा, या ज्या कृती आहेत या तुमच्या स्वयं अध्ययनासाठी आहेत. त्या मूल्यमापनामध्ये त्याचा समावेश यावर्षी करण्यात आलेला नाही. अशा तऱ्हेनं हे प्रकरण या ठिकाणी आज संपलंय. पुढील व्हिडिओमध्ये आपण एका नवीन प्रकरण घेऊन आपल्यासमोर येणार आहे. धन्यवाद.